झुले उंच माझा झोका. माई खोबरे खाऊन झाले माझे. वेलची द्या, सोडून ठेवते मी. अगो राहू दे, किती काम करशील. इकडे की नाही अगदी माझ्या माहेरच्या सारखे वातावरण आहे. इकडे कुर्लेकरांकडे सगळे अगदी तोलून मापून होते, पण माझ्या माहेरी दुधापेक्षा बदामच जास्त बासुंदी. मी म्हणते काय हरकत आहे, परमेश्वराने एवढे दिले आहे तर द्यावे सगळ्या हाताने. पण सासूबाईंचे वैद्य, त्यामुळे हे वातूळ आहे, याने कफ होईल असे सतत चालू असते. नाही तसे कमी नाही काही हो, सगळे अगदी मुबलक प्रमाणात आहे, पण वृत्तीचे सांगते. पण माझ्या माहेरी सगळे अगदी सडळ हाताचे आहेत हो. अगो पण तुझ्या सासूबाईंच्या वैद्यकीचा अगदी उपयोग झाला हो आम्हास. रमा शिकली आहे ना त्यांच्या हाताखाली. हो हो, ते बरीच खरे. सासूबाई एवढी पदर मोड करून गावास औषधे देतात. नाही म्हणजे उपकार करणे चांगलेच हो, पण असे फुकट कोणास दिले ना तर किंमत नाही राहत त्याची. आता माझ्या माहेरी भोपळ्याचे मोठाले 6 वेल आहेत. चांगले अस्सल तांबडे भोपळे येतात हो, पण आम्ही कोणासही फुकट देत नाही. काय गो सारखे माहेर माहेर करतेस. तुझी सासू तर गरीब गायच दिसते. साऱ्या गावाला औषधे देऊन पुण्यच ना बांधतीये गाठीशी. तिच्याकडनं हे सगळे शिकायचे सोडून काय भलतेच चालले तुझे. सारखे माहेर माहेर करत राहिलीस तर एक दिवस असा येईल की आळवण गुंडाळून माहेरीच बसावे लागेल. माझे तोंड फाटके हो, पण कोणाची भीडभाड नाहीये मला. माई 4 बदाम देतीस. दुर्गे अळीवाचा लाडूही दे. अंगावरचे मूल आहे ना तिच्या, ते खा आणि मग कोणाचे गुण गायचे ते गात बसा. तुमची मुलगी म्हणून प्रशंसा करत नाही, आमची सून किती गुणाची आहे हे आपणास सांगतो आहे. काय झाले, अस्वस्थ दिसतात. नाही तसे काही नाही भाऊसाहेब, आमची मंडळी जरा बोलावतायत. पाहून येतो. या या भाऊसाहेब. भाऊसाहेब अहो काय झाले, असे 4 लोकांमधून एकदम एकीकडे काय बोलवलेत. मग काय ऐकते ते भलतेच. तुमच्या कानावर घातल्याशिवाय जीव राहीना. काय झाले, जीवास घोर लावू नका. काय झाले ते सांगा. यमुना म्हणत होती तिला लिहा वाचावयास शिकवतात म्हणे. काय? होय, रोज तिला अभ्यासास बसवतात. झुले